श्री गजानन विजय ग्रंथमधील 2ऱ्या अध्यायाचा सारांश। शेगावमध्ये श्री गजानन महाराज यांचे प्रथम दर्शन झाल्यानंतर बंकटलाल यांच्या मनावर महाराजांची छाप इतकी खोल पडते की त्यांना अन्नपाणीही गोड लागत नाही। महाराजांच्या दर्शनासाठी ते व्याकुळ होतात आणि शेगावभर शोध घेतात। नंतर कीर्तनाच्या प्रसंगी त्यांना पुन्हा महाराजांचे दर्शन होते। सोबत पितांबर शिंपी असतो। महाराज बंकटलालला झुणका भाकरी आणायला सांगतात आणि पितांबरला ओढ्यातून पाणी आणण्यास पाठवतात। ओढ्यात फारच कमी व घाण पाणी असतानाही महाराजांच्या कृपेने तुंबा स्वच्छ पाण्याने भरतो। हा चमत्कार पाहून सर्वजण थक्क होतात। त्यानंतर कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर महाराजांची महिमा ओळखतात आणि शेगावकरांना सांगतात की हे साक्षात पांडुरंगाचे अवतार आहेत। बंकटलाल महाराजांना आपल्या घरी घेऊन जातात। त्यांच्या वडिलांनाही महाराजांबद्दल अपार श्रद्धा निर्माण होते। घरात मोठ्या भक्तिभावाने सेवा, स्नान, पूजा आणि नैवेद्य केले जाते। भक्त इच्छाराम सोमवारच्या उपवासानिमित्त महाराजांना विशेष भोजन अर्पण करतात। महाराज भक्तांच्या आग्रहाचा बोध देण्यासाठी सर्व अन्न ग्रहण करून उलटी करतात, ज्यातून संयम आणि मर्यादा शिकवतात। या अध्यायात महाराजांचे चमत्कार, भक्तांवरील कृपा आणि शेगावमध्ये त्यांच्या आगमनाने निर्माण झालेला आध्यात्मिक उत्सव सुंदर रीतीने वर्णन केला आहे। पूर्ण अध्याय ऐकण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिला क्लिक करा।